तो हे व्हॉट इज अप गाईज, होप यू आर हॅविंग अ डिलिशियस डे. मी हर्ष पाटील तुझं स्वागत करते आपल्या चॅनल पाटील रसोईवर. तर मी खूप वेळा खाल्ले, म्हणजे असं अलिबाग वगैरेला जाऊन, की म्हणजे मच्छी झाली, चिकन झाली वगैरे. तर मी बोंबील झाली कधीच नाही खाली. म्हणजे मी मोस्टली चिकनच खातो, मच्छी झाली पण मी खूप कमी खातो. म्हणजे गोव्याला गेलेलो तेव्हा एकदा खाल्लेली आणि अलिबागला गेलो तर खातो. नाहीतर मग मी मोस्टली चिकन थालीच खातो कुठं पण गेल्यावर, किंवा मटन. मटन तर माझं फेवरेट आहे, तुम्हाला माहितीच आहे. तर मी आता असं मनात आलं की बोंबील थाली खायची आहे. तर बोललो आता बाहेर तर जाऊन श्रावण चालू झालंय, घरातल्या घरात आपण बोंबील थाली कशी बनवू शकतो. तर आजची व्हिडिओ त्याच्याबद्दलच असणार आहे. म्हणजे हॉटेल सारखी तर नाही, आता तुम्हाला पण माहिती आहे हॉटेल सारखी तर नाही, पण घरातल्या घरात आपल्या बेसिक सामानाशी बोंबील थाली बनवणार आहे मी आज. तरी त्याची व्हिडिओ आहे, तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा, तुम्हाला नक्की आवडेल. तर सगळ्यात पहिला आपण आपले बोंबील मॅरिनेट करून घेऊ. तर सगळ्यात पहिला अद्रक लसूण पेस्ट, उप्स, लाल तिखट, हल्दी, धनिया पावडर, गरम मसाला, चिकनचा मसाला घेतलाय, थोडीशी ग्रीन चिली सॉस. याच्याशी थोडासा वेगळा फ्लेवर लागतं, बाहेर लागतं. लिंबू. आता याला मिक्स करू. आता आपण 1-2 तास असं ठेवू मॅरिनेट करून, म्हणजे फ्लेवर त्याच्या आतमध्ये पूर्ण घुसून जाईल. आता आपण रसाची तयारी करू. सगळ्यात पहिले चिंचचं पूर्ण पाणी करून घेऊ. तर आपलं चिंचचं पाणी रेडी आहे. तर आता रसाची तयारी करू. तर मी मीठ विसरलो, तर मीठ आणि कोथिंबीर. मला प्रत्येक गोष्ट कोथिंबीर आवडतं खूप, कारण की त्याचा स्मेल खूप चांगला येतो. तर सगळ्यात पहिला टाकू लसूण, हिरवी मिरच्या, मस्त. आता लसूण गोल्डन झालंय, तर आता आपले ड्राय स्पायसेस टाकू. म्हणजे लाल मसाला, चिकन मसाला, धनिया पावडर, हल्दी. थोडासा पाणी. आता टाकू चिंचचं पाणी आणि करू मिक्स. मीठ आणि मिक्स करून टाकू आपले बोंबील. आता काय नाही, 5 मिनटं 10 मिनटं उकली घ्यायची आहे, आणि मग आपला बोंबीलचा रस्सा होईल रेडी. आता आपण घेऊ बोंबील फ्राय करायला. टाकू बेसन, फूड कलर टाकते, ऑप्शनल आहे, तुम्हाला टाकायचं असेल टाका, नाही तर नको. थोडासा मीठ, कारण की बोंबलात पण टाकल्या पण मीठ. त्याच्यात टाकू ऑइल. आणि ऑइल असं वाफ येसपर्यंत थांबायचं. आपण काय करतो, लगेच टाकतो, मग ते चिपकतात खाली. जेव्हा ऑइल अशी वाफ येईल ना, एकदम गरम होणार, तेव्हा टाकायला, मग चिपकत नाही बिलकुल पण. आता आपलं तेल मस्त तापलंय, तर आता आपण बोंबील टाकू फ्राय व्हायला.
आता फ्राय करून घेऊ मस्त दोन्ही बाजूनी एकदम क्रिस्पी होईपर्यंत. तर मोस्टली तुम्ही थालीमध्ये बोंबीलचा रस्सा, बोंबील फ्राय हेच बघितलं असेल, पण मी आजच्या माझ्या थालीमध्ये बोंबीलचं भजी पण ॲड करणार आहे. म्हणजे नॉर्मली आम्ही घरी करतो, तर तसे मी आता आपल्या थालीत पण ॲड करणार आहे. खूप छान लागतात खायला, तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. तर आता आपण आपले भजी टाकू. तर हे पण मस्तपैकी फ्राय करून घेऊ. आणि आता आपला सगळा रेडी आहे, तर आता आपण प्लेटिंग करून तुम्हाला दाखवतो. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपली सिंपल साधी घरातल्या घरात बोंबील थाली आहे रेडी. नॉर्मली खाऊ शकता किंवा घरात कोण पाहुणे वगैरे येणार असेल तर त्यांना अशा प्रकारे देऊ शकता की बघा बोंबील थाली वगैरे, असं काहीतरी वेगळं काहीतरी नॉर्मल जेवण देण्यापेक्षा. तर आजची बोंबील थाली तुम्हाला कशी वाटली मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. बस आपला बेसिक मसाले, बेसिक सामान, बस काहीच फॅन्सी फॅन्सी नाही. आपला घरगुती पद्धतीने साधी सोपी बोंबील थाली बनवलेली आहे. तुमचे पाहुणे वगैरे आले तेव्हा पण तुम्ही करू शकता, आणि काहीतरी असं वेगळं द्यायसाठी. तर तुम्ही घरी ट्राय करून मला कमेंट्समध्ये सांगा की तुमची कशी झालेली आणि तुम्ही ते बोंबील थालीमध्ये काय काय एक्स्ट्रा ॲड केलेलं. तर भेटू परत अशाच व्हिडिओमध्ये. थँक्स अ लॉट.